मी प्राजक्ता तांडेल बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय गोटातून एक मोठी बातमी। राज्यात आता हनुमान चालीसा म्हटल्यानं कुणाला जेलमध्ये टाकणार नाही, त्यांच्यावर कारवाई होणार नाही असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। अमरावतीमध्ये रवी राणा आणि नवनीत राणा यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। हनुमान चालीसा बोलणाऱ्यांचा सत्कार करणार हे सरकार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। 2 वर्ष बंदिस्त होतं, आता सर्व सण जोरात साजरे होणार असंही फडणवीसांनी यावेळी म्हटलं। यावेळी अभिनेता गोविंदासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते। आपलं सरकार आलं तर कसं खुलं खुलं वाटतंय। 2 वर्ष बंदिस्त होतो, आता दहीहंडी जोरात, मग गणेशोत्सव, त्याच्यानंतर नवरात्री उत्सव, त्याच्यानंतर दिवाळी, शिवजयंती, आंबेडकर जयंती, सगळे उत्सव, कारण आता आपलं सरकार आलं। जे सरकार कोणालाही हनुमान चालीसा म्हटलं म्हणून जेलमध्ये टाकणार नाही, हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचा सत्कार करणारं सरकार आता आलं। मी तर रवी राणा आणि नवनीत राणा यांचं अभिनंदन करतो। अरे हे असे लढणारे लोक होते की ज्यावेळी रावणाला लाजवेल अशा प्रकारे हनुमंताचा जय जयकार करणं या महाराष्ट्रामध्ये पाप झालं होतं। त्यावेळी हे रवी राणा आणि नवनीत राणा मैदानात आले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला जेलमध्ये टाका, पण आम्ही हनुमान चालीसा म्हटल्याशिवाय थांबणार नाही। सत्तेत असताना अजित पवार यांनी मेळघाटचा दौरा का केला नाही अशी घणाघाती टीका राणा दाम्पत्याकडून करण्यात आलेली आहे। अजित पवारांनी नुकत्याच केलेल्या मेळघाटाच्या दौऱ्यात कुपोषणासाठी शिंदे सरकारवर टीका केली होती। यापूर्वी देखील कुपोषणाची समस्या होती, तेव्हा अजित पवार का गप्प होते असा सवाल त्यांनी केलाय। ज्या जिल्ह्यामध्ये महिला बाल विकास मंत्री होत्या त्याच ठिकाणी कुपोषणाच्या माध्यमातून 50 बालक 2 महिन्यामध्ये मरण पावले। ज्या ठिकाणी कुपोषणाचा आहार आहे ते उत्कृष्ट दर्जाचं आणि मेळघाट परिसरामध्ये सप्लाय करण्याचं काम ठेकेदाराच्या माध्यमातून यशोमती ठाकरेंनी केलं। त्यावेळेस का अजित पवार झोपले होते? राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते। पूर्ण 2.5 वर्षामध्ये मेळघाटमध्ये एक दौरा त्यांनी केला नाही आणि आता 2 महिने सरकार आलं तर सरकारवर टीका करायची। त्या महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता असताना, अजितदादांची सत्ता असताना आणि पालकमंत्री आणि महिला बाल कल्याण मंत्री जे अमरावतीचे असताना एवढे बालक जर मरत असत तर एक साधी इन्क्वायरी त्यांनी त्या डिपार्टमेंटमध्ये बसवली नाही आणि त्या मंत्रीला प्रश्न सुद्धा विचारला नाही, तो जबाबदार कोण आहे? मला वाटते जे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत, जे कॉन्ट्रॅक्टर इन्व्हॉल्व्ह आहेत आणि जे मंत्री पैसे खातात त्या त्यांच्यावर इन्क्वायरी लावली पाहिजे। अजितदादा तर खूप कर्तृत्वाने आमचे सगळ्यांची आदरणीय आहे, त्यांनी त्याच्यावर का इन्क्वायरी नाही? आता अधिवेशनामध्ये त्यांनी लक्षवेधी या विषयावर लावली पाहिजे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील 5 खोके नॉट ओके म्हणत बंडखोरांवर निशाणा साधला। मातोश्रीवर सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना आपला पाठिंबा दर्शवला। यावेळी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधलाय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला। निवडणुका लवकर घेण्याची त्यांच्यामध्ये हिंमत नसल्याचं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, तर राज्यातील जनता निवडणुकीमध्ये त्यांना धडा शिकवण्यासाठी वाट पाहत असल्याचं देखील ते म्हणाले। त्या लोकांना असते निवडणुकीची वाट बघतायत की निवडणुका कधी एकदा येत आहेत आणि या गद्दारांना आम्ही धडा शिकवतो, पण निवडणुका लवकर घेण्याची त्यांच्यात काही हिंमत आहे असं मला वाटत नाही। मग निदान या सगळ्या जनतेच्या ज्या भावना आहेत की ह्या रूपाने तरी का होईना आपल्यासोबत जोडल्या गेल्या पाहिजेत। म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून विनंती करतोय की आज तुम्ही सुरुवात केली असं मी मानतो,
भरण तुमच्या वेळेला यान ते 5चे 10, 10चे 15, 15चे 20 आणि ते सुद्धा आपल्या निष्ठेचे खोके. परत त्याचं बघा आतमध्ये प्रसार माध्यम आहेत ते म्हणतील इकडे सुद्धा खोके येत आहेत, तो येत नाही पण ते खोके कशाचे उघडून बघा. इकडे माझ्या शिवसैनिकांची निष्ठा आहेत आणि या निष्ठेचा मी आदरपूर्वक स्वीकार करतो. खासदार विनायक राऊत यांनी शहाजी बापू पाटील यांच्यावर टीका केली आहे. शहाजी पाटलांसारखा नौटंकी करणारा माणूस राजकारणात विनोद करू शकतो पण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करू शकत नसल्याची टीका विनायक राऊत यांनी केली आहे. शहाजी बापूंसारखा नौटंकी करणारा माणूस आज राजकारणामध्ये विनोद करू शकतो पण त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करू शकत नाही हे तिथल्या मतदारांनी अगदी ठामपणे सांगितलं आहे. म्हणून कालच एक व्हिडिओ मी आपल्या तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियावरची बातमी ऐकलेली आहे. साध्या साधे विद्यार्थी पण म्हणतात की नॉट ओके, शिवसेनाच विल बी ओके. आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रीपद न मिळाल्यानं पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. अतुल सावेंच्या वडिलांसोबत संजय शिरसाट यांनी काम केलं, मात्र अतुल सावे मागून येऊन कॅबिनेट मंत्री झाले, आता आमच्याकडे पण पहा असं वक्तव्य शिरसाट यांनी केलंय. अतुल सावे 2 वेळा मंत्री झाले, आजकाल सिनियरिटी राहिली नाही असा खोचक टोला देखील त्यांनी लगावलाय. कारण की अतुल सावेच्या वडिलांबरोबर मी काम केलेलं आहे आणि त्याच्या वडिलांबरोबर काम करताना या राजकारणामध्ये कधी येतील असं मला वाटलं नव्हतं. परंतु आला काय, राज्यमंत्री झाला काय, कॅबिनेट मंत्री झाला काय, सगळंच झालंय. अरे आमच्याकडे मी पाहता सध्या आजकाल सिनियरिटीचं कुठं काय राहिलेलंच नाही असं वाटायला लागलंय. मला वाटतं ते योग्य स्थितीवर येऊन पोहोचलेले आहे. मी शिवसेनेचा म्हणता भारतीय जनता पार्टीच्या दारात देऊन भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला त्याने विनंती केली. मला असं वाटतं जिथं जायचं तिथं ते जाऊन पोहोचलेले. कोकणातील रिफायनरीला राजापूर तालुक्यातील गोवळ गावातील ग्रामस्थांनी विरोध केलाय. बारसू गावात रिफायनरीच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या कंत्राटदारांना स्थानिकांनी विरोध केलाय. या सर्वेक्षण स्थळी पोहोचलेले भाजप नेते निलेश राणे यांना देखील ग्रामस्थांच्या विरोधाचा सामना सहन करावा लागला. राणेंचा ताफा ग्रामस्थांनी अडवला होता. स्थानिकांचा फार मोठा दोष आहे अशातला भाग नाही. काही बाहेरचे NGO जे आहेत ते येऊन त्या स्थानिक लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळं अशी यंत्रणा प्रशासनानं उभारली पाहिजे की कुठच्याही परिस्थितीत तिथं गैरसमज निर्माण होता कामा नये आणि जे स्थानिकांचे गैरसमज आहेत हे दूर करणं गरजेचं आहे. आता शेवटी एखादा प्रकल्प नको म्हणून माझ्यावर टीका केली जाईल, राजन साळींवर केली जाईल, निलेश राणेंवर केली जाईल, हा एक तिथल्या संघर्षाचा भाग झाला. परंतु तो संघर्ष भविष्यामध्ये होणार नाही याची जबाबदारी शासन म्हणून आम्ही स्वीकारणार आहोत की याच्यामध्ये ग्रामस्थांवर कुठचीही कारवाई करण्यापेक्षा किंवा ग्रामस्थांना कायदेशीररित्या अडचणीत आणण्यापेक्षा तिथं जनजागृती झाली पाहिजे. पण मी हे सांगितलं ना की विनायक राऊत साहेबांचं म्हणणं असं आहे की रिफायनरी नको आणि राजन साळवी साहेबांचं म्हणणं आहे की रिफायनरी पाहिजे. आधी त्या दोघांनी एकमत करावं ना. कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांची भेट घेतली. अशोक चव्हाणांच्या निवासस्थानी बंद दाराआड या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. अशोक चव्हाण आपले नेते असून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचं सत्तार यांनी म्हटलं. तर भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं. आमचे मित्रत्वाचे संबंध पहिल्यापासून आहे. शंकरराव चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी त्यावेळेस काँग्रेस पक्षात प्रवेश, फार जुनी गोष्ट आहे, 20-25 वर्षापूर्वीची, आणि एक मित्रत्वाचे संबंध आहे. त्यामुळे ते कुठल्याही सरकार कुठल्याही पक्षात जरी असले तर व्यक्तिगत संबंध त्याच्या पलीकडे असतातच ना व्यक्तिगत. त्यामुळे तो विषय नाहीच आहे. आज त्यांना मला मनापासून शुभेच्छा आहे. त्यांनी महत्त्वाचं पद सांभाळलेलं आहे, कार्यभार त्यांच्याकडे आहे. राज्यामध्ये झाली अतिवृष्टी, नुकसान हे जे प्रत्यक्ष फिरून पाहणी करताय त्यांना जाणीव आहे आणि मला अपेक्षा आहे की निश्चित ते चांगलं काम करतील. ठीक आहे, पक्षीय भूमिका माणसाला पक्ष म्हणून जी काही घ्यायची ती घेणं अपेक्षितच आहे. पण माणसाच्या व्यक्तिगत संबंधामध्ये त्याच्यामध्ये कुठला म्हणजे वैचारिक मतभेद असावे, व्यक्तिगत नसावे तशी अपेक्षा.
मला राजकारणामध्ये अशोकरावजी चव्हाण साहेब, स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब यांचा फार मोलाचा, माझ्या राजकीय जीवनामध्ये जे मी इथपर्यंत पोहोचलो त्यांची मार्गदर्शनाखालीच मी अनेक वर्षे काम केलं. आजही त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी मराठवाड्याच्या बाबतीत, महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांना फार जाणीव आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांचा पूर्ण अभ्यास आहे. यासाठी मी त्यांचा आशीर्वाद प्लस काही त्यांनी जे सूचना दिल्या त्याच्यावर निश्चित महाराष्ट्रामध्ये पुढच्या भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न एक कार्यकर्ता या नात्याने करेल. संभाजीराजे छत्रपती यांनी दिवंगत मेटे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळी त्यांनी मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे यांना आमदारकी द्यावी अशी मागणी केली. समाजासाठी संपूर्ण आयुष्य काम करणाऱ्या नेत्याच्या कुटुंबाला आणि संघटनेला बळ मिळालं पाहिजे. राजकीय पाठबळ मिळाल्यास गरीब मराठ्यांना न्याय मिळेल. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ज्योती मेटे यांना आमदारकी देण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. आणि त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार करा किंवा कुठेही करा, पण त्यांना आमदार करावं ही माझी स्पष्ट मागणी. म्हणजे इकडे हेरून फिरून मला काही बोलायचा विषय नाही. त्यांना राजकीय ताकद द्यायला पाहिजे हे मी या मताचं आहे. ज्या मराठा समाजासाठी अहोरात्र त्यांनी प्रयत्न केले 1981 पासून, आज कुठंतरी न्याय मिळायला पाहिजे ना त्यांना. म्हणजे ते आज नाहीत म्हणून त्यांचा विषय संपला का? नाही, त्यांना ताकद द्यायलाच पाहिजे. आणि शिवसंग्राम जर टिकवायचा असेल आणि गरीब मराठ्यांना न्याय द्यायचा असेल तर माझं उलटं मुख्यमंत्री असतील किंवा प्रामुख्याने DCM असतील, कारण त्या पक्षांची त्यांचा नेहमी सहयोग होतं, तर त्यांनी त्यांना आमदारकी द्यावी असं मी या मताचं आहे. संभाजीराजे त्यावेळी जे म्हणाले होते पत्रकार परिषदेमध्ये की एका कॅबिनेट मंत्र्यानं तो लिहिला, एवढंच आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगतो की तो कॅबिनेट मंत्री मी होतो, माझ्याच बंगल्यावर तो लिहिला गेला. पण ठीक आहे, ते आता मला असं वाटतं की ते जर सांगितलं, फार मोठा तो क्रम आहे की अनिल परब साहेब आणि मी विमानातनं निघालो होतो, विमानामध्ये बिघाड झाला, मग फोन कोणाचा आला, हा मोठा घटनाक्रम आहे. त्याच्यावर पिक्चर होईल. त्याच्यावर मला असं वाटतं की ते मी नंतर सांगेन आपल्याला. येत्या काही दिवसात मुंबई पालिकेच्या निवडणुका आहेत. त्याआधी चर्चा सुरू झालेली आहे ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची. या दरम्यान मनसे नेत्या शर्मिला ठाकरेंनी उद्धव राज हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर फायदाच होईल असं म्हटलंय. तर दुसरीकडे त्यांची साथ आली तर पाहू, पण त्याआधी त्यांनी साथ घालू द्या असं सूचक विधान केलेलं आहे. त्यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. आता एकटे पडलेत उद्धव ठाकरे. खरं तर तुम्हाला असं वाटतं ही योग्य वेळ आहे? साथ घातली तर येऊ देत, बघू. साथ घातली तर येऊ देत, बघू. शर्मिला ठाकरे यांनी म्हटलंय की राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासाठी जर उद्धव ठाकरेंनी साथ घातली तर आम्ही विचार करू. काय काय होतं येणाऱ्या काळात ते बघणं महत्त्वाचं ठरेल. त्याच्यावर सद्यस्थितीत काही प्रतिक्रिया देणं मला असं वाटत नाही योग्य आहे. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेनं सार्वजनिक मंडळांसाठी नियमावली जाहीर केलेली आहे. गणेश मूर्तीच्या उंचीबाबत निर्बंध नसले तरी मंडप मात्र 30 उंचीपर्यंत असावेत असं पालिकेनं स्पष्ट केलंय. मंडप बांधणीमुळे गणेशोत्सवानंतर खड्डा आढळल्यास प्रति खड्डा 2000चा दंड आकारला जाईल असं देखील महापालिकेनं या नियमावलीमध्ये नमूद केलेलं आहे. तर गणेशोत्सवासाठी पालिकेकडून ही नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. गणेश मूर्तींच्या उंचीवर निर्बंध नसले तरी मंडप मात्र 30 फूट उंचीपर्यंतचेच असावेत. 25 फुटांपेक्षा उंच मंडप असल्यास मंडप बांधणीचा अहवाल सादर करणं बंधनकारक असणार आहे. मंडप बांधणीमुळे गणेशोत्सवानंतर खड्डा आढळल्यास प्रति खड्डा 2000चा दंड आकारला जाईल. प्रतिबंध केलेल्या जाहिराती लावणाऱ्या मंडळांवर पालिकेच्या अनुज्ञापन विभागाच्या माध्यमातून कारवाई होणार आहे. तर आवाजाची पातळी अधिक होणार नाही याची काळजी संबंधित मंडळांनी घ्यावी. तसंच मंडपाच्या अंतर्गत भागात कुठल्याही प्रकारचा स्टॉल उभारता येणार नाहीये. गणेशोत्सवासाठी पालिकेकडून अशा प्रकारची ही नियमावली जारी करण्यात आलेली आहे.
आणि आता मोठी बातमी आहे गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी। जवळपास 2 वर्षांनंतर कोणत्याही निर्बंधांशिवाय गणेशोत्सव साजरा होणार आहे। त्यामुळे मुंबई आणि परिसरातील अनेक कोकणवासीय गणेशोत्सवामध्ये गावी जाणार आहेत। गणेशोत्सवासाठी एसटीने देखील कंबर कसली असून कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने देखील 2310 ज्यादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय। यंदा बाप्पाचं आगमन 31 ऑगस्ट रोजी होणार असून गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे। तर एसटी महामंडळाकडून 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये ज्यादा बसेस चालवण्यात येणार आहेत। गणपती हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत, त्यामुळे गणेशोत्सव तर बाप्पाच्या भक्तांसाठी मोठा सोहळाच। यावर्षी घरोघरी 31 ऑगस्टला बाप्पा विराजमान होणार आहेत, पण त्याआधीच सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झाली आहे। रविवार निमित्त वर्सोव्याच्या सातबंगल्याचा राजा असो, करी रोडचा कैवारी किंवा कफ परेडचा राजा, या बाप्पाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने भक्तांनी गर्दी केली आहे। शहरात ठिकठिकाणी गणरायाचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात येत आहे, तर बाप्पाच्या आगमनाने मुंबईतले रस्ते फुलून गेले। भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम मायानगरीत दिसून येतोय। गणपती बाप्पा मोरयाचा गगनभेदी जयघोष, वरुण राजाने अधूनमधून दिलेली सलामी, ढोल ताशांचा दणदणाट, गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत अनेक गणेश मंडळांमध्ये वाजत गाजत गणरायाचं आगमन झालंय। सध्या आपण परळच्या वर्कशॉपमध्ये आहोत, ज्या ठिकाणी कुणाल डिंगळकर हे मूर्तिकार आहेत, त्यांच्या कारखान्यात आपण आहोत। विविध ज्या गणेश मूर्त्या आहेत, ज्या मोठमोठ्या गणेश मूर्त्या आहेत, 20 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या, त्यांच्या रंगरंगोटीचं काम इथे आता होत आहे। मात्र हा गिरगावचा खेतवाडीचा महाराजा आहे, हा सज्ज झाला आहे आता सार्वजनिक मंडपामध्ये जाण्यासाठी। मुंबईच्या रस्त्यातून हा गणपती बाप्पा सध्या जाणार आहेत। त्याचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल, खेतवाडीचा राजा आता मंडपातून इकडनं बाहेर पडतो या कार्यशाळेतून, आता कुठे जाणार आहे? आता आमचा गणपती लगभग 2 वर्षानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव होता, त्याच्यानंतर आमचा गणपती आता खेतवाडीमध्ये प्रस्थान करेल। 2 वर्ष सर्व कार्यकर्त्यांनी, गणेश भक्तांनी आपली मनं सांभाळली होती, राज्य सरकारचं ऐकलं होतं, प्रशासनाला मदत करत होते। पण आता सरकारने नियमावली बदलली आहे, सगळे नियम शिथिल केलेत आणि आम्हाला मोठ्या उत्साहात गणेशोत्सव पुन्हा एकदा साजरा करायला मिळतो, त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत। स्वागत जोरातच होतोय, कारण यावेळी डीजे आहे। तर कफ परेडच्या पर्यावरणपूरक गणरायाचा देखील आज आगमन सोहळा पार पडतोय। ही 19 फुटांची आकर्षक मूर्ती कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आलेली आहे। मोरयाच्या जयघोषात या बाप्पाचं आगमन झालेलं आहे। कफ परेडचा 19 फुटी पर्यावरणपूरक बाप्पा, या बाप्पाचं आगमन झालेलं आहे। सार्वजनिक मंडळांच्या अनेक बाप्पांचं आज आगमन झालेलं आहे। गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात भक्तांनी आपल्या बाप्पाचं स्वागत केलेलं आहे। गेल्या वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव निर्बंधात साजरा करण्यात आला, तिकडे अहमदनगरमध्ये बाप्पाच्या मूर्तीचं काम अंतिम टप्प्यात आलंय। पण यंदा या गणेश मूर्तींना महागाईचा फटका बसलाय। मूर्तींच्या किमतीमध्ये तब्बल 40% इतकी वाढ झालेली आहे। जे मध्यंतरीच्या काळामध्ये जे डिझेलचे दरवाढ झाले, त्याचा परिणाम सर्वस्वी म्हणजे या मटेरियलवर बऱ्यापैकी झालेला आहे। त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसचे रेट वाढले, कलरचे दर वाढले, आम्हाला जो केरळवरून काथा येतो त्याचेही दर वाढले। तर या सर्वस्वी म्हणजे 30 ते 40% जी दरवाढ आहे ही मूर्तीच्या किमतीमागे ती ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये वाढ झालेलीच आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्र एटीएस आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शिर्डीतून राजिंदर याला अटक केली आहे। अमृतसरमध्ये पंजाब पोलीस उपनिरीक्षकांच्या गाडीखाली आयडी ठेवल्याप्रकरणी राजिंदरला अटक करण्यात आलेली आहे। आरोपी राजिंदरला पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतले। पंजाबच्या दहशतवाद्याचा शिर्डीत आश्रय, दहशतवाद्यासाठी एटीएसचं शिर्डीत ऑपरेशन, मालदीवला पळण्याआधी शिर्डीत देवदर्शन। पंजाबमधल्या रणजीत ॲव्हेन्यू पोलीस स्थानकातील पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीखालती स्फोटकं ठेवणारा हा दहशतवादी पहा। सीसीटीव्हीतला रविंदर नावाचा दहशतवादी साईबाबांच्या शिर्डीत आश्रयासाठी आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। हा राजिंदर मालदीवला पळून जाण्याच्या तयारीत होता।
पण कोरोना टेस्ट नसल्यानं तो अडकून पडला. राजिंदर दिल्लीतून नांदेडला जायला निघाला होता, पण मनमाडला ट्रेन सोडली आणि साईबाबांच्या दर्शनासाठी तो शिर्डीत थांबला. पंजाब ATSचं पथक राजिंदरच्या मागावर शिर्डीत दाखल झालं. सायंकाळी ATSचे स्टाफ आणि आपल्या शिर्डी पोलीस स्टेशनचा स्टाफ आम्ही त्यांच्या माहितीनुसार ट्रॅप लावला. गंगा कॉन्टिनेंटल म्हणून 2 नंबर गेटच्या समोरचं हॉटेल येते. साधारण दीड तास आम्ही ट्रॅप लावून पहिलं व्हेरीफाय करून घेतलं आणि नंतर त्या हॉटेलमधून त्यांच्याकडे पाहिजे असलेला आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे. महाराष्ट्र आणि पंजाब ATSनं संयुक्तपणे कारवाई करत पिंपळवाडी रोडवरच्या हॉटेल गंगामधून या दहशतवाद्याला अटक केली. हॉटेल चालकानं फरार दहशतवाद्याला राहायला खोली कशी दिली याचा पोलीस तपास करतायत. शिर्डी परिसराच्या हॉटेलमध्ये आम्ही मीटिंग घेऊन त्यामध्ये सूचना देऊन अशा प्रकारे पासपोर्ट व्हेरिफिकेशन पुरवणं आणि त्याची माहिती पुरवलीच पाहिजे याबाबत आम्ही आदेश निर्गमित करणार आहोत. पंजाबच्या दहशतवाद्यांचं नांदेड आणि मनमाड कनेक्शन यापूर्वी सुद्धा उघड झालंय. हे दहशतवादी आता शिर्डीसारख्या ठिकाणी आश्रय घेऊ लागल्यानं महाराष्ट्र पोलिसांच्या समोरचं आव्हान वाढलंय. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातमी रायगडमधून. रायगड जिल्ह्यातील कोलाड इथली रिव्हर राफ्टिंग गेल्या 15 दिवसांपासून बंद आहे. काही मोजक्या लोकांच्या आडमुठे धोरणामुळे राफ्टिंग व्यवसाय बंद पडलेला आहे. सुतारवाडीतील साजे, रवाळजे आणि कामत या ठिकाणी राफ्टिंग चालते. याजवळच्या 6 गावातील ग्रामस्थ तरुण याच रिव्हर राफ्टिंग व्यवसायावर अवलंबून आहेत. रिव्हर राफ्टिंग बंद असल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होतोय, तर राफ्टिंग बंद असल्यामुळे अनेक व्यावसायिक आणि रिक्षा चालकांवर आर्थिक संकट आलेलं आहे. त्यामुळे राफ्टिंग पुन्हा सुरू करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. आज कोविड नंतर 2 वर्षांनी आमचा राफ्टिंग बिझनेस चालू झालेला. आज माझ्या स्वतःच्या तिथे 2 राफ्ट आहेत. आज कोविड नंतर कुठेतरी आम्हाला रोजगाराची संधी निर्माण झालेली, परंतु आज काही स्थानिक वादामुळे तो राफ्टिंग जवळजवळ 15 दिवस बंद आहे. आज राफ्टिंग बंद असल्यामुळे खूप मोठा इथं आमच्यासारख्या रोजगाराचा लोकांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. ऋषिकेश नंतर सर सर्वात सेफ राफ्टिंग जर कुठं होत असेल तर महाराष्ट्रामध्ये आपल्या कुंडलिका नदीमध्ये होते. पण गेल्या 15 दिवसापासून काही ठराविक लोक त्यांच्या वैयक्तिक स्वार्थापोटी ही राफ्टिंग त्यांनी थांबवलेली. आज 15 दिवस झाले. आज सर्वात मोठा राफ्टिंगचा म्हणजे आता सर्वात मोठे टुरिस्ट या 8-7-8 दिवसात आपल्या कोलाड विभागात येत आहेत. पण राफ्टिंग नसल्यामुळं सगळ्यांचा ओघ हा अलिबाग किंवा मुरुड या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यामुळे टुरिझम या व्यवसायावरती पण बराच फरक पडलेला आहे. इथे जर बघितलं तर आज आपल्याला कोलाड विभागामध्ये जे पर्यटन वाढलेलं आहे ते हे राफ्टिंगमुळे वाढलेलं आहे. आणि हा राफ्टिंगच जर बंद पडलं तर ह्याचे परिणाम फक्त राफ्टिंगवरती नाही तर रिसॉर्टवरती, छोटे मोठे जे काही स्टे आहेत त्यांच्यावरती, तसेच तिथे काम करणारे कर्मचारी, तसेच ह्याच्यावर जे पर्यटनाच्या ह्याच्यावरती चालणारा जेवढे व्यवसाय आहेत ते बंद पडतील आणि त्याचा परिणाम आपल्याला सगळ्यांना भोगावा लागेल. से मुंबई से यहाँ आए स्पेशली कोलाड, यहाँ पे सुना है कि यहाँ पे राफ्टिंग बहुत अच्छा होता है और रास्ते में हम लोग को इतना एक्साइटमेंट था, इतना अच्छा वेदर, इतनी ग्रीनरी देखकर हम लोग इतनी एक्साइटमेंट से यहाँ आए और जब यहाँ पर आए हमको अचानक पता चला, हमको वापस भेज दिया कि राफ्टिंग बंद कर दिया है. तो मुझे लगता है यहाँ पे सबसे अट्रैक्टिव चीज़ अभी राफ्टिंग, हम लोग इतनी दूर से राफ्टिंग करने ही आए थे यहाँ पे, पर हमारी पूरी ट्रिप एक्चुअली मूड ऑफ हो गया क्योंकि राफ्टिंग नहीं करने से हमारे बच्चे भी यहाँ पे देखने के लिए आए थे कि इतना एक्साइटमेंट लेकर आए थे. सिडकोच्या मनमानी कारभाराला आता चाप बसणार आहे, कारण राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या नवी मुंबई महापालिकेचा विकास आराखडा प्रकाशित करण्यास परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे विकासात भर पडणार आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे नागरी सुविधा पुरवणं हे आव्हान महापालिकेकडे होतं. अशातच सिडको सावकारी पद्धतीनं भूखंड विकत असल्यानं शहराच्या विकासाला खीळ बसली होती. मात्र आता आराखडा प्रकाशित झाल्यानं सिडकोच्या भूखंड विक्रीला चाप बसणार आहे. नवी मुंबई महापालिकेचा विकास आराखडा जरी प्रकाशित झाला असला तरी तो मंजूर होण्यास 1 वर्षाचा कालावधी लागणार आहे. गेली 30 वर्ष झाली महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून हा कधी बनवलाच गेला नव्हता, ज्याच्यामुळे सिडको पाहिजे ते मनमानी करत होती. कोणतेही भूखंड विकून टाकायची, रिझर्वेशन बघायचं नाही,
आमच्या वाशीच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर लो हाऊसिंग घरं बनवायला बघत होती, ट्रक टर्मिनल बनवायला बघत होती. त्यात रोड आहेत, त्यात फ्युचर प्लॅनिंग आहे, कोस्टल रोड आहेत, उद्याने आहेत, पार्किंग आहेत. ह्या सर्व गोष्टीच्या आता सिस्टमॅटिकली प्रत्येक भूखंडावरती रिझर्वेशन येऊन पडणार आणि आता सिडको एकही भूखंड विकू शकणार नाही जोपर्यंत हे मंजूर किंवा नामंजूर होऊन येत नाही शासनाकडे. कोणी झोनल प्लान जे बनवले होते, नोडल प्लान जे म्हणतो आपण, ते ब्रॉडली त्या ठिकाणी कुठल्या सुविधा असाव्यात अशा पद्धतीने बनवलेले. त्यामुळे विकास आराखडा शहर निर्मितीपासून झालेला हा पहिलाच आहे आणि हे शहरासाठीचं फार महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. नवी मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पुनर्विकास पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये झालेला आपल्याला दिसेल. ह्या वाढत्या लोकसंख्येमुळे नागरी सुविधांवरती जो ताण पडू शकतो, त्याला जे आपल्याला आवश्यक असणाऱ्या सुविधा देणं महानगरपालिकेवरती बंधनकारक आहे. त्यासाठी आपल्याला जागा आवश्यक असतात आणि त्या जागा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आवश्यक ती आरक्षणं टाकून हा विकास आराखडा पब्लिश होणं अत्यंत आवश्यक असतं. त्या पद्धतीने हा आता प्रसिद्ध करण्यात आलेला. मुंबईमध्ये सरकार जमिनीवरील झोपडपट्टी धारकांना राज्य सरकारकडून मोफत घरं दिली जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ही घोषणा केली आहे. त्यामुळे यावरून आगामी काळात राजकारण रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाहूयात. मुंबईतील झोपडपट्टी धारकांच्या प्रश्नावरून आजवर बरंच राजकारण झालंय. आता पुन्हा एकदा झोपडपट्टी धारकांच्या घरावरून राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण सरकारी जागेवरील झोपडपट्टी धारकांना मोफत घरं दिली जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तर विशेषतः गोपालजी आपल्या बोरीवली, कांदिवली, सगळ्या आमच्या मनीषाताई या सगळ्या भागामध्ये अनेक झोपडपट्ट्या आहेत ज्या वेगवेगळ्या सरकारी लँडवर बसलेल्या आहेत, केंद्र सरकारच्या लँडवर बसलेल्या आहेत. त्याही संदर्भात ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी आपण दूर करू. पण आपलं सरकार मुंबईतल्या गरीबाला आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला त्याचं हक्काचं घर मिळालं पाहिजे याकरता पूर्ण प्रयत्न येत्या काळामध्ये करेल. मुंबईतील झोपडपट्टी धारकांच्या घराचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. प्रत्येक निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांकडून झोपडपट्टी धारकांना मोफत घरांचं आश्वासन दिलं जातं. पण 1995 मध्ये पहिल्यांदाच शिवसेना भाजप युतीच्या सत्तेत झोपडपट्ट्या नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच झोपडपट्टी पुनर्वसन योजना सुद्धा युतीच्याच काळात राबवण्यात आली. पुढे काँग्रेसच्या सत्तेत ही योजना मागे पडली होती. 2014 मध्ये भाजप शिवसेना युतीचं सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर जानेवारी 2019 पर्यंतच्या झोपड्या नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच सरकारी जागेवरील झोपडपट्टी धारकांना मोफत घरं देण्याची घोषणा केली गेली. 2019च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून युती सरकारनं विधिमंडळात त्याविषयी कायदाही संमत केला होता. पण सरकारच्या या निर्णयाला विरोध झाला. झोपडपट्टी धारकांना सरकारकडून मोफत घराचं आश्वासन दिल्यामुळे झोपडपट्ट्यांची संख्या वाढत असल्याचा आरोप करण्यात आला होता. आता शिंदे सरकार सरकारी जागेवरच्या झोपडपट्टी धारकांना घरं देणार असल्याचं जाहीर केल्यामुळे पुन्हा एकदा यावरून राजकारण पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता एक मोठी बातमी आहे मीरा रोडमधून. मीरा रोड येथील सिल्वर पार्क परिसरात रहिवासी इमारतीचा स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रेश एकॉर्ड या कॉम्प्लेक्समधील जय विजय नगरच्या बिल्डिंग क्रमांक 24 मधील फ्लॅटचं छत कोसळून 5 जण जखमी झाले. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. महापालिकेनं संपूर्ण इमारत रिकामी करून स्ट्रक्चरल ऑडिटचं काम सुरू केलंय. तर ही बिल्डिंग 1990 साली बांधण्यात आली होती. या बिल्डिंगमधील 202 क्रमांकाच्या फ्लॅटचा स्लॅब तळमजल्यावरील फ्लॅटवर पडला. ठाणे शहराचा विकास व्हावा आणि मुंबईचा भार कमी व्हावा या दृष्टीने ठाण्यामध्ये भुयारी मेट्रो प्रस्तावित करण्यात आलेली आहे. पण जो मेट्रो रेल्वे मार्ग अजून कागदोपत्री देखील मांडण्यात आलेला नाही. त्या मेट्रो मार्गामुळे ठाण्यातील जवळपास 1300 कुटुंब बेघर होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे अनेक तरुणांची या प्रस्तावित मेट्रो प्रकल्पामुळे लग्नच होत नसल्याचं समोर आलंय.
नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे, आढावा घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून. प्रस्तावित मेट्रो प्रकल्पामुळे लग्नच होईनात, विकासच ठरतोय ठाणेकर तरुणांसाठी मारक. प्रस्तावित मेट्रोमुळे इमारतींचा पुनर्विकास रखडला, अनेक ठाणेकरांवर बेघर होण्याची टांगती तलवार. काही चुकी नाही आहे. कॉर्पोरेशनने लवकरात लवकर आम्हाला बिल्डिंग बांधायची परवानगी द्यावी, जेणेकरून माझ्यासारखे असे कितीतरी कुटुंब आहेत, असे कुटुंब की त्यांना फॅमिली प्रॉब्लेम झालेले आहेत. पण मी माझ्या घरगुती मॅटरमध्ये एकदम खचलो गेलेलो आहे. त्याच्यामुळे माझा पुढे काय होईल हे मी सांगू शकत नाही आहे. मधुकर गिजे यांच्यासारखीच ठाण्याच्या हिंदू कॉलनीतल्या अनेक तरुणांची लग्नच ठरत नाहीयेत किंवा ज्यांची ठरली आहेत त्यांची लग्न होतही नाहीयेत. आणि त्याला कारण ठरतंय प्रस्तावित भुयारी मेट्रो प्रकल्प. हिंदू कॉलनीतल्या बहुतांश इमारती प्रस्तावित भुयारी मेट्रो प्रकल्पामध्ये गेलेल्या आहेत. त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकासच होत नाहीये. ठाणे महानगरपालिका सुद्धा या इमारतींच्या बांधकामांना कुठलीही परवानगी देत नाहीये. परिणामी पुनर्विकासासाठी तोडलेल्या इमारतींची कामं सुद्धा ठप्प झाली आहेत. त्यामुळे राहतं घर पाडलं आणि बिल्डर भाडंही देत नाहीये. हीच स्थिती आल्हाद सोसायटीतल्या रहिवाशांची सुद्धा झालेली आहे. आमची बिल्डिंग धोकादायक ठरवली होती म्हणजे त्याची अवस्था खराब झाली होती, म्हणून आम्ही ती डेव्हलपमेंटसाठी दिल्यानंतर आणि लगेच म्युन्सिपाल्टीने सांगितल्याप्रमाणे ती रिकामी सुद्धा केली होती. पण त्याच्यानंतर मेट्रो जाणार आहे खालून असं आम्हाला कारण देऊन आमचा प्लॅन पास होत नाहीये. तर आमची म्युन्सिपाल्टीला नम्र विनंती आहे की लवकरात लवकर त्याच्यावरती विचार करून आम्हाला परवानगी देण्यात यावी. ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी याविषयी कमालीची गुप्तता पाळतायत. कॅमेऱ्यासमोर तर सोडाच, कुणी भेटायलाही तयार होत नाहीये. बिल्डर तर थेट हातच जोडतायत. अधिकृतपणे नकाशा कुठलाही देण्यात आला नाही की ही कुठून कशी जाणार आहे, कुठले कुठले प्लॉट बाधित होतात, अशा प्रकारची कुठलीही माहिती देण्यात येत नाही आहे. आणि त्यामुळे आमची राहायची पंचायत आता झालेली आहे. आम्ही घर तोडून बसलेलो म्हणजे सगळे आम्ही इथली जी 16-18 कुटुंब ही रस्त्यावर आलेली केवळ महापालिकेच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे. ठाण्यातल्या प्रस्तावित भुयारी मेट्रो प्रकल्पामुळे नवी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकार यावर निश्चितपणे तोडगा काढेल असं सत्ताधारी आमदार सांगतायत. मी 2 वर्षांना भाडं दिलं. आता मी महिन्यापासून यांचं भाडं बंद केलं. जेव्हा मला रजिस्ट्रेशन जेव्हा लेटर आलं हातात त्याच्यानंतर भाडं बंद केलं. तुम्ही त्यांना असं सांगितलं की बाबा जिथपर्यंत आता हे प्रपोजलच आपलं कधी होणार आहे, काय होणार आहे माहीत नाही, तर आपण कसं काय करू शकतो. त्यामुळे यांना मी रिक्वेस्ट केली की बाबा असं परिस्थिती आहे, हे जिथपर्यंत क्लिअर होत नाही तिथपर्यंत आपण कसं करायचं. विकासामुळे नागरिकांना एक नवीन जीवन मिळतं. शहराला, गावांना आणि राज्याला एक नवीन दिशा मिळते. पण हा विकासच जर नागरिकांच्या जीवावर उठत असेल तर असा विकास नेमका काय कामाचा, असा प्रश्न आता ठाणेकर विचारतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. कोकणातील गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असताना सावित्री नदीवरील आंबेत पूल दुरुस्तीच्या नावाखाली वाहतुकीला बंद ठेवण्यात आलाय. त्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत असून गणपतीपूर्वी पूल सुरू करावा अशी मागणी प्रवासी वर्गामधून केली जाते. औरंगाबाद जिल्ह्यातील 833 शाळा अंधारात आहेत. शाळांचे थकलेले बिल भरण्यासाठी प्रशासनाकडे निधीच नसल्याचं समोर आलंय. पुण्यातील कात्रजमध्ये 15-16 दुचाकीवरून आलेल्या अज्ञात गावगुंडांच्या टोळक्यानं गाड्यांची तोडफोड केली आहे. आंबेगाव पठाराच्या जिमजवळ पार्किंग केलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. तोडफोडीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नाशिकमधील सातपूर अंबड लिंक रोडवरील प्लास्टिकच्या भंगार गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे. बुलडाण्यात पैशाच्या वादातून 3 जणांवर चाकूने हल्ला करण्यात आलाय. यात 3 जण गंभीर जखमी झालेत. हल्ल्यानंतर आरोपी पळून जात असताना शहर पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.
नाशिकच्या निफाडमधील कोलवाडीत गावात बिबट्यानं घराबाहेर असलेल्या वासरावर हल्ला केलाय. बिबट्यानं वासरावर केलेल्या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. मुंबई महानगरपालिकेत नोकरीला लावतो म्हणून सांगलीच्या विट्यातील दोघांना 6 लाख रुपयांना गंडा घालण्यात आलाय. या प्रकरणी 2 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. रमेश कांबळे आणि कुणाल जाधव अशी आरोपींची नावं आहेत. अवैध दारू विक्रीच्या विरोधात बीडच्या वडवणी तालुक्यातील चिखल बीडचे गावकरी आक्रमक झालेत. गावातील दारू बंद करण्यात यावी या मागणीसाठी गावातून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ग्रामस्थ महिला पुरुषांसह तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. तर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली. पुणे नाशिक महामार्गावर खेड घाटात भीषण अपघात झालाय. मालवाहू ट्रकनं 2 दुचाकीला चिरडलं तर एका रिक्षाला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात एक जण जागीच ठार झालाय तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. भंडारा तुमसर राज्य मार्गावरील खापा येथे ट्रक बोलेरो पिकअप वाहनाची समोरासमोर धडक झाली. या दोन्ही चालक जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. बुलडाणा जिल्ह्यात भारत विकास ग्रुपच्या रुग्णवाहिकेतून रुग्णाला तपासण्यासाठी जाणार ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. औरंगाबादमध्ये श्रावण महिन्यात कावड यात्रेचं आयोजन केलं जातं. शहरातील महादेव मंदिरातील पिंडीला पवित्र पाण्यानं अभिषेक केला जातो. आजच्या यात्रेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सहभागी झाले होते. या दोघांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांची विश्वविक्रमी कावड यात्रा श्रावणामध्ये असते आणि आज निघालेले आपण बघू शकतो. माजी महापौर नंदू घोडेले असतील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील, या मोठ्या कावड यात्रेमध्ये दरवर्षी सहभागी असतात. असं मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय असेल किंवा भाविक या कावड यात्रेत जे आहेत सामील होत असतात. औरंगाबादचं हे एक आकर्षण असतं कारण कावड यात्रा ही अत्यंत भावनिक पद्धतीने आणि दरवर्षी काढली जाते. दादा, काय म्हणाल, कावड यात्रेचं काय महत्व आहे? दर श्रावण महिन्यात कावड यात्रा काढली जात असते. हिंदू बांधवांची ही भूमिका असते की श्रावण महिन्यात गंगेचं पवित्र पाण्याने श्री भगवान महादेवाला, शंकराला अभिषेक करावा. आणि दरवर्षी उत्तर भारतात फार मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीनं कावड यात्रा होत असतात. शहरी भागात अशा कावड यात्रा फार लांब अंतर चालणं लोकांना वेळेअभावी शक्य नसतं आणि म्हणून आम्ही संभाजीनगरात मागच्या 10-12 वर्षापासून अशा कावड यात्रा काढत आलेलो आहे. एक समस्त हिंदू बांधवांचं एक एकत्रीकरण करून भगवान शंकराला महाअभिषेक, जलाभिषेक ही पद्धत आहे आणि ही आम्ही चालू ठेवलेली. आपण बघतोय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे सुद्धा या ठिकाणी आलेत. दादा, श्रावणात कावड यात्रेचं किती महत्व असतं? श्रावण महिना हा हिंदूंचा त्या ठिकाणी मोठा महत्त्वाचा आणि पूजापाठ करण्याचा तो महिना आहे. हिंदू धर्मीय सर्व ते श्रावण महिन्यामध्ये आता मी सुद्धा त्या ठिकाणी माझी पूजा आहे आणि दररोज महादेवाला त्या ठिकाणी जल चढवणे हे सगळं माझं चालू असतं. आणि म्हणून आज शिवसेनेतर्फे या ठिकाणी आम्ही ही कावड यात्रा अनेक वर्षापासून काढतो. ती कावड यात्रा या ठिकाणी आम्ही काढलेली आहे. कावड यात्रा आता औरंगाबाद येथील खडकेश्वर भागामध्ये जाईल आणि त्या ठिकाणी जलाभिषेक देऊन ही कावड यात्रा संपेल. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या मावळ तालुक्याला निसर्गाचं अनोखं वरदान मिळालंय. श्रावण महिन्यात हे सौंदर्य अजूनच बहरतं. मावळातील प्रत्येक गावाला आणि दगडाला इतिहास लाभलेला आहे. याच मावळात एक ऐतिहासिक गाव म्हणजे पाटण. किल्ले विसापूरच्या पायथ्याशी वसलेलं हे गाव. याच गावालगत सुंदर पेशवेकालीन तलाव आहे आणि त्या तलावावर अतिशय देखणं महादेवाचं पुरातन मंदिर वसलंय. न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी श्रावण मासातील ही खास नयनरम्य दृश्य.
भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे गावात यादवकालीन 9व्या शतकातील पुरातन हेमाडपंथी कपिलेश्वर महादेव मंदिर आहे. मंदिराच्या बांधकामासाठी वैशिष्ट्यपूर्ण कोरीव दगडाचा वापर करण्यात आलेला आहे. या मंदिरामुळे वेल्हाळे गावाची प्राचीन काळापासून ओळख निर्माण झाली आहे. तिकडे सांगली जिल्ह्यातलं चांदोली धरण हे 100% भरण्याच्या मार्गावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 237 मिलीमीटर पाऊस कमी पडलेला आहे. धरण पूर्ण क्षमतेनं भरण्यास केवळ 3 TMC पाण्याची आवश्यकता आहे. सलग 8 दिवस झालेल्या या अतिवृष्टीनं धरणाच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे. हिमाचल प्रदेश तसंच उत्तराखंडमध्ये पावसानं थैमान घातलंय. पावसामुळे अनेक भागातील यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी रस्त्याचं नदीमध्ये रूपांतर झालंय. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे भूस्खलन, पूर आणि ढगफुटीच्या घटनांमध्ये 22 जणांचा मृत्यू झालाय तर 6 जण बेपत्ता झाले. मुसळधार पावसामुळे मंडी, कांगडा आणि चंबा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालंय. याशिवाय उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे पुराचा धोका वाढलाय तर हिमाचल आणि उत्तराखंडच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. तिकडे जम्मू काश्मीरच्या अनेक भागांमध्ये देखील ढगफुटीच्या घटना पाहायला मिळालेल्या आहेत. ढगफुटीमुळे राजौरी जिल्ह्यातून वाहणाऱ्या दरहाली नदीला अचानक पूर आला. पीर पांजाळ डोंगर रांगांमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका खोऱ्यातील अनेक गावांना बसलाय. ये दरहाली दरिया जो पड़ता है, मेरे ख्याल में कहीं बादल फटे हैं पीछे, अदरवाइज इतनी पानी आ रहा है, जहाँ भी बादल ब्रस्ट हो रहे हैं वहाँ भी पानी आ रहा है. आज दरहाल से ये पानी आया, बहुत ज़्यादा नुकसान हो गया. पीछे भी लोगों की ज़मीनें काफ़ी बह गई हैं. बीच में साथ में कुल्ले बने हुए जो बीच में वो भी काफ़ी बह गए हैं. 2 JCB लगे थे वो भी बह गया, एक नीचे भी. तो काफ़ी पानी है, काफ़ी नुकसान हुआ है. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीनं त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत स्कूटीवरून सफर करत मुंबईच्या रस्त्यावर पावसाचा आनंद लुटला. विराट कोहली आणि अनुष्का एका जाहिरात फोटोशूटसाठी एका स्टुडिओमध्ये पोहोचले होते आणि यावेळी त्यांनी मुंबईच्या पावसाळ्याचा आनंद घेतला. यावेळी दोघांनीही चक्क स्कूटीवर फिरण्याचा आनंद लुटला. दोघांनी संपूर्ण चेहरा झाकणारे हेल्मेट परिधान केलं होतं. पण त्यांच्या चाहत्यांनी त्यांना ओळखलं आणि आता त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.